महाराजांशी चर्चा करायचे, महाराजांशी बोलायचे. आणि मग एकदा त्यांनी सहज महाराजांना प्रश्न विचारला जो तुमच्या आमच्या मनात आहे तो. महाराजांना ते म्हणाले की महाराज म्हणले आम्ही नेहमीच गोंदावल्याला येतो म्हणले तुमच्याकडं. इतकी म्हणले बडदास्त असते आमची तिथं, राहण्याची उत्तम सोय, सकाळी गरम पाणी, काकडा, परत लोणी, साखरेचा जो प्रसाद आहे तो प्रसाद मिळतो आम्हाला, परत नाश्ता, चहा, जेवण अतिशय सुग्रास सगळं असतं म्हणले. आणि राहण्यात पण आनंद असतो, एक नामस्मरण एवढं होतं म्हणले. मग म्हणले तुम्ही आल्यानंतर आम्ही वस्तीला तिथं आलो की तुम्ही आमची एवढी बडदास्त ठेवता, मग म्हणले तुम्ही जसं आम्ही जसं तुमच्याकडे येतो तसं तुम्ही का आमच्या घरी येत नाही. ऐका प्रश्न काय, तुम्ही का आमच्या घरी येत नाही. त्यावेळेस महाराज म्हणले न यायला काय झालं म्हणले, येईन की तुमच्या पण घरी येईन म्हणले. पण म्हणले एक अट आहे म्हणले. काय अट आहे, जिथं नाम तिथं माझे प्राण आहेत. ऐका, तर जिथं नाम तिथं माझे प्राण याचा अर्थ महाराज म्हणले ज्या घरामध्ये 25 तास अखंड रामनाम जप चालेल त्या घरामध्ये मी नक्कीच येणार आहे. लक्षात येत आहे. आणि आज त्याचं प्रत्यंतर आम्ही बघतोय महाराष्ट्रामध्ये सगळीकडं. ती संकल्पना अशी आहे की पहाटे 5:55 एखाद्या घरात माळ उचलली, ऐका, तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत अखंड जप चालेल, माळ खाली ठेवत नाही. लक्षात येत आहे. माळ परत एका हातात दुसऱ्या हातात घेतली जाते पण माळ खाली ठेवत नाही. सकाळी 7ला काय वाजू नका मला 7ला ज्या वेळेस माळ खाली ठेवली जाते त्याच्या आधी 1 तास पहाटे 5:55 दुसऱ्या दिवशी दुसरीकडे कुठेतरी माळ उचललेली असते. अशी अखंड 365 दिवसांची माळ, अशा 11 माळा आज महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे आज सुद्धा 11 ठिकाणी हा जप चाललेला आहे. आता सुद्धा 11 गावांमध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या जपाचं महात्म्य खूप आहे. आज आमचे कितीतरी जपकार, काय वाजू नका मला, कितीतरी जपकार इथं आलेले आहेत. लक्षात येत आहे. कितीतरी जपकार ज्यांच्या घरात जप आहे, ज्यांच्या घरात महाराज आहेत. ह्या जपाचा अनुभव जर तुम्ही ऐकाल, मी जे नवीन लोक आहेत ज्यांना चैतन्य जपसंकुलाची माहिती नाही आहे त्यांना मी मुद्दामून सांगेन की ते जप, तो जप आपल्या घरी यावा याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे. आणि जिथं जिथं जप चालू आहे, मी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 250-300 गावांमध्ये हा जप चाललेला आहे. आणि ही सगळी मंडळी, ऐका, ते नामस्मरण जे आहे महाराज येतात म्हणजे काय ते तुम्हाला मी मुद्दा म्हणून सांगणार आहे. काही उदाहरणं मला सांगणं गरजेचं आहे की महाराज येतात घरात म्हणजे काय. महाराज त्या घरामध्ये प्रत्यक्ष येतातच. लक्षात येत आहे. येतात म्हणजे काय, तर त्या घरामध्ये चैतन्य निर्माण होतं. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घरामध्ये यायला लागतात. अतर्क्य असे अनुभव असतात. हे सगळं आपल्या नजरेसमोर असावं म्हणून मी मुद्दा म्हणून सांगणार आहे. घडलेले अनुभव मी तुम्हाला सांगेन की